गोष्टीचे नाव आहे जिद्द. जिद्द जिवंत असेल आणि जिज्ञासा जागृत असेल तर माणसाला स्वतःचे जग निर्माण करता येते. जिद्द ही इच्छाशक्तीशी निगडीत असते. इच्छा असली की मार्ग सापडतो. मग मार्गात काटेकुटे दगडधोंडे असले तरी स्वतःची वाट निर्माण करता येते. एखादी गोष्ट साध्य झाली नाही तर आपण मंडळी सबबी सांगत सुटतो. प्रयत्नांचे अपुरेपण मान्य करत नाही. सबबींचा दुष्काळ कधीच पडत नाही. सबब हा असा मोठा दगड असतो जो लपायला छान आडोसा देतो, पण तोच आपली प्रगतीची वाटही अडवतो. तात्पुरत्या स्वसमर्थनार्थ सबबींचे दगड रचणारे कधी थोर होत नाही. थोर पुरुषांच्या यशापाठीमागे प्रचंड जिद्द असते, आत्मविश्वास असतो. आपण काय थोर पुरुष नव्हे अशी सोयीस्कर भूमिका घेऊन सामान्य माणसे ठेविली अनंते तैसेची राहावे ही अवस्था स्वीकारतात. संकटांनी खचून जातात, जिद्दच गमावून बसतात. छोट्या छोट्या संकटांनी माणसे नाउमेद का होतात? संकटांशी सामना देण्याचे धैर्य ते का गमावून बसतात? या प्रश्नांची उत्तरे माणसाच्या मनोभूमिकेशी निगडीत असतात. आपणच आपल्या मनाची मशागत करून उदासीनतेचे तण उपटून काढावे लागते. चैतन्याचे बीज त्या मनोभूमीत पेरावे लागते. काशी तीर्थक्षेत्राच्या रस्त्यावरून स्वामी विवेकानंद असेच पळत होते. एका गृहस्थाने त्यांना मध्येच थांबून पळण्याचं कारण विचारलं. स्वामीजींनी आपल्या पाठीमागे लागलेल्या माकडांकडे बोट दाखवले. त्या गृहस्थाने शांतपणे सांगितले, पळू नका, धिटाईने तोंड माकडांकडे करून पहा. आश्चर्य असे, माकडे स्वामीजींच्याकडे पाठ करून पळत सुटली. तात्पर्य एवढेच, संकटे माकडासारखे असतात. त्यांच्याशी जिद्दीने धैर्याने सामना केला तर ती तुमच्याकडे पाठ करतात, अन्यथा ती पाठीमागे लागतात. यासाठीच काही शक्ती मनात जागवाव्या लागतात. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास ही संत तुकोबांची उक्ती प्रयत्नातच परमेश्वराचे दर्शन घडविते. प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीने प्रहार करीत जीवनात प्रसन्नतेची पहाट फुलविणारी कितीतरी व्यक्तिमत्वे आपण पाहतो. जॉर्ज कार्व्हर, हेलन केलर यांची जीवनचरित्रे जिद्द, चिकाटी यांची महती सांगतात. एखादी गोष्ट मनाने मनावर घेतली की माणूस यशाचे शिखर गाठू शकतो. हेमिंग्वेच्या द ओल्ड मॅन ॲट द सी या कलाकृतीतील एक वृद्ध कोळी देवमाशाची शिकार करण्याचे स्वप्न पाहतो. एक दिवस सोबतीला काही खलाशी घेऊन मोहिमेवर निघते. 3 दिवसांच्या प्रयत्नानंतर खलाशी माघारी वळतात, पण तो वृद्ध कोळी मात्र अन्न पाण्याची तमा न बाळगता पुढे जातो. देवमाशाची शिकार करतो. काठावर येईपर्यंत जाळ्यातील देवमासा शार्क मासे फस्त करतात. उरतो तो केवळ देवमाशाचा सांगाडा. इतर कोळी त्याच्या नजरेला तो सांगाडा आणतात. तो वृद्ध कोळी नाउमेद होत नाही. तो एकच वाक्य उच्चारतो, अरे चा, आता पुन्हा देवमाशाच्या शिकारीला जायला हवे. एका वृद्ध कोळ्याची ही जिद्द आपल्यालाही प्रेरणा देणारी आहे. संकटावर मात करून अंतिम ध्येय गाठण्याची एक अचाट शक्ती माणसाच्या मनात वास करीत असते. एखाद्या घटनेमुळे माणसाचे मन मरगळून जाऊ शकते. मनावर राखेचे मरळ साठू शकते, पण त्या राखेतही एखादा अग्निकण असतो. वाऱ्याच्या लहरीने राख उडून जाते, आतला अग्निकण फुलतो. माणूस सतेज होऊन जातो. त्याला कर्तृत्वाचे पंख फुटतात. अवघे आकाश त्याचे कार्यक्षेत्र होते. सूर्य त्याचा आदर्श होतो. तो उतुंग भरारी घेतो. सूर्याचा प्रकाशने फुलांचा गंध घेऊन तो सृष्टीमध्ये मुक्त संचार करतो. आणि त्यामुळेच प्रत्येकामध्ये जिद्द ही असलीच पाहिजे.